नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा एक विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असा आहे, जो मी आत्तापर्यंत संस्कारावर वगैरे याच्यावर त्याच्यावर बोलत होतो. त्या याच्याप्रमाणे एक विषय आज वेगळा म्हणजे आपल्या स्त्रियांच्या बाबतीतच. आपला जो पोशाख आहे, पोशाख आहे, जे पोशाख आपण घालतो ते कितपत योग्य आहे. म्हणजे बरीच लोकं मला काय म्हणतात त्याला जुन्या वळणाचा किंवा जुन्या याचा, पण ते तसं नाही आहे. कळलं का? ते तसं नाही आहे. आज आपला पोशाख हा फार महत्त्वाचा आहे आणि विशेषतः स्त्रियांनी स्त्रिया ज्या पोशाख घालतात, त्या पोशाखांवरच माझा मुख्य आक्षेप आहे. म्हणजे पॅन्ट शर्ट, टी शर्ट, हाफ पॅन्ट्स किंवा त्या बरमुडा, थ्री पीस काय म्हणतात त्याला ते, किंवा काही ठिकाणी ते वन पीस घालायची एक पद्धत आहे. काय ते तुम्हाला खरोखर चांगलं दिसतं का? आज पाश्चात्य ह्याचं तुम्ही सगळं अनुकरण करतायत. या पाश्चात्य पाश्चात्य लोकांचं अनुकरण करून तुम्ही काय मिळवतायत? म्हणजे मी कोणाला हे नाही, पण तुमच्याकडे एक प्रकारच्या वेगळ्या नजरेने बघण्याचा लोकांचा तुम्ही जेव्हा रस्त्यावरनं चालतात आणि हल्ली त्या फाटलेल्या जीन्स घालणं, काय रिप जीन्स म्हणतात त्याला, फाटलेल्या जीन्स घालणं, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये फाटकं घालावं नाही असा एक हे आहे. पण आज आपण फाटकं घालतो आणि ते जास्ती किमतीचं आहे, हेही मला आश्चर्य वाटतं. आणि हे विडंबन आहे. याच्यामुळे लोकांचा तुमच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे जे काही आज विचित्र घटना घडतायत त्याला हे सुद्धा एक कारण आहे. अर्ध्या चड्ड्या घालून जेव्हा मुली रस्त्यावरनं फिरतात किंवा घरात सासऱ्यासमोर किंवा वडिलांसमोर, सासरे तर फार लांब दुसरा भाग झाला, वडिलांसमोर किंवा आजोबांसमोर जेव्हा हिंडतात, घरात मोठी भावंडं आहेत, याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. या लोकांसमोर किंवा सुनासुद्धा मी काही ठिकाणी बघितलेले अर्ध्या चड्ड्या घालून सासऱ्यांसमोर केस विंचर हे करताना वगैरे. ही संस्कृती नाही आहे आपली. आपल्या आई किंवा आपले जे पूर्वीची लोकं आहेत, त्यांचे जे संस्कार आहेत, त्या संस्कारावर आपण काय हे करतोय, म्हणजे हे कसं आहे. आणि हा सगळा जो ट्रेंड आहे ना, हा मागच्या पिढीपासून आलेला आहे, जेव्हापासून बायका मोठ्या प्रमाणावर नोकरी करायला लागलेल्या आहेत. म्हणजे बायकांनी नोकरी करण्याबद्दल माझा अजिबात विरोध नाही. तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, शिकलेलं आहात, तर तुम्ही ते नोकरी करा, कमवा पैसे, तुम्ही स्वावलंबी व्हा. याच्यात मी माझ्या मुलीला सुद्धा या गोष्टीमध्ये सपोर्ट करतो. पण या ड्रेसिंग सेन्समध्ये याच्यात सुद्धा ही चूक आहे. आणि मी कधी-कधी काही-काही ठिकाणी बघितलेलं आहे, की एखादे वडील समजा आपल्या मुलीला बोलत असतील, की हे तुझं चुकीचं आहे, तर तिथे ते आजोबा म्हणतात, आता जग पुढे चाललंय, याच्याप्रमाणे चालायला पाहिजे. काही मुली चांगल्या घरातल्या मी त्या Facebookवर वगैरे किंवा Instagramवर वगैरे जे मी बघतो, की काय पारदर्शक कपडे घालतात त्या. चांगल्या घरातल्या, ब्राह्मण घराण्यातल्या मुली बरं का. काय पारदर्शक. आणि मग यांच्या आई-वडिलांना चालतं कसं? मग ह्या हे कुठे शिकतात? याच्यावर आई-वडिलांचं कुठे लक्ष आहे का? मग ती मुलगी कुठे पळून गेली किंवा तिच्यावर काही अत्याचार झाले किंवा काय झालं, तेव्हा त्या सगळ्या गोष्टीला हा सुद्धा एक कारणीभूत होतो. आपलं ड्रेसिंग सेन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मी माझ्या मुलीला सांगतो किंवा माझे जे सल्ला घेतात त्या सगळ्यांना मी सांगतो, की तुम्ही इंटरव्ह्यूला किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्या चांगल्या ह्याला जाल, फंक्शनला जाल किंवा याला जा, चांगली साडी नेसून जा, चांगला पंजाबी ड्रेस घालून जा तुम्ही. पण हल्लीचे ते टी शर्ट, आणखीन हे टी शर्टसुद्धा तो मागणं इतका वर असतो.
की त्या टी शर्ट वर गेल्यावर मागे काय काय दिसतंय ते मला शब्दात सांगता येत नाही इथे. आणि हे व्यभिचाराला काय म्हणतात त्याला खत पाणी घालण्याचे ही कृत्य आहे. म्हणजे माझं प्रत्येक आईवडिलांना सांगणं आहे, पुढारलेले आहात, सुशिक्षित आहात, सगळे आहात, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे मुसलमानांसारखे बुरखे घालू नका तुम्ही, पण हे एवढं उघडं नागडं तरी तुम्ही तुमच्या मुलींना किंवा सुनांना हे करू, म्हणजे नवऱ्यांनी सुद्धा त्यांच्या बायकांना सांगायला पाहिजे की घरामध्ये असताना तुम्ही सासू सासऱ्यांसमोर कशा पद्धतीने कपडे घालायला पाहिजेत. म्हणजे हा मी कोण शहाणपणा शिकवणार, हे लोक म्हणणार, मला ट्रोल करणार ह्याच्यामध्ये, पण हे मी सांगतोय हे अगदी खरं आहे. निदान आपल्या ज्या सोशल हे आहेत तिथे तरी तुमचा कपड्यांचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. कम्फर्टेबल म्हणजे काय आहे? आपल्या आयांना कम्फर्ट लेवल नव्हता. आपल्या आज्यांना नऊवारी तर आता कोणी घालत नाही, पण मला काय जे काय बायका सांगतात ते की नऊवारी इज मोर कम्फर्टेबल असं बरेच लोक सांगतात मला. मी नऊवारी म्हणत नाही, पण निदान चांगला पंजाबी ड्रेस घाला. नाही तर इथे फाटलेलं आहे, इथे फाटलेलं आहे किंवा एवढेच ते कपडे वगैरे म्हणजे हे नाही, हे आपलं कल्चर नाही. पाश्चिमात्य देशामध्ये कोण आई वडील काय कशाचं कोणाला काही आतापता नसतो. त्यांना त्यांना आईवडिलांचं सुख पाहिजे असतं. आपल्याला आईवडिलांचं सुख मिळत असताना सुद्धा आपण आईवडिलांना विचारत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही. आणि हा राज मी म्हणतो मी माझ्या पिढीपासून सुरू झालेला आणि हा कुठेतरी आपणच सुरुवात करून आपल्या पुढच्या पिढींकडनं आणि त्यांच्या पुढच्या पिढींकडनं, नाहीतर अवघड आहे सगळं. मला जे वाटलं ते मी बोललो काय, आणि माझ्या मते मी चुकीचं बोललो आहे असं मला वाटत नाही. ज्याला वाटलं मी चुकीचं बोललो आहे त्यांनी बोलावं, सांगावं, मला ट्रोल करावं, माझं काही म्हणणं नाही. आज एवढंच. धन्यवाद.